नमस्कार, जय शिवराज, शिवसकाळ मित्रांनो. मी निखिल सावंत तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत करतो. काल आम्ही तिकडे त्र्यंबकेश्वर मंदिराकडे महादेवांचं काल दर्शन घेतलं होतं, पण सकाळी आम्ही 8:30 वाजल्यापासून 2:30 वाजल्यापर्यंत लाईनीमध्ये उभे होतो आणि फायनली 2:30 वाजता आम्हाला दर्शन भेटलं. त्यानंतर इकडे ब्रह्मगिरी पर्वताकडे जायला आम्हाला काही टाईम नाही भेटला. गेलो असतो तर यायला खूप उशीर झाला असता. त्यामुळे इकडे मागे आम्ही काल स्टे केला होता आणि आता आम्ही चाललो आहोत ब्रह्मगिरी पर्वताकडे. ब्रह्मगिरी पर्वताच्या पुढेच भंडारदुर्ग किल्लासुद्धा आहे. तर ब्रह्मगिरी पर्वत करून आम्ही भंडारदुर्ग किल्ल्याकडे सुद्धा जाणार आहोत. चला तर मग. मित्रांनो, ब्रह्मगिरी पर्वताकडे जाताना उजव्या बाजूला इकडे मागे संत ज्ञानेश्वर यांचे मोठे बंधू श्री निवृत्तीनाथ यांची त्यांनी जेव्हा जिवंत समाधी घेतली होती ती मागे इथे आहे. तर आपण आता दर्शनात चाललो. मित्रांनो, वरती जाताना माकडं वगैरे असतात, त्यासाठी स्वतःच्या संरक्षणासाठी काठी घ्या. आम्ही 2 काटे घेतल्यात, एक झेंड्यासाठी आणि एक संरक्षणासाठी. मित्रांनो, कोणत्या पण किल्ल्यावर गेलात तर असे कुठल्या पण किल्ल्यावर जागे डोंगरावर असे असतातच कोण ना कोणतरी सोबती रस्ता दाखवायला. हा बघा, पुढं आमच्या सोबत चालतोय. हे बघा, ही वास्तू कोणी बांधली ते माहीत नाही, पण वाटते ह्या वास्तूच्या मालकांची नाव इथे लिहिलेलं बघा. कुठे आलं आणि कुठं काय करते हे पण यांना माहीत नाही. बघा, अशी बाणगुळ आपल्याला प्रत्येक काय ठिकाणी भेटतात. वरची खुले काही जण म्हणते धर्मशाळा असावी. वास्तूचे बांधकाम बघा, एकदम जुन्या काळातले आहे. आणि हे बघा, तुम्हाला हे कोमलली बांधलं आहे, त्यामुळे तिचं नाव तिने इथं लिहिलं आहे. अशा असतात हे बघा. हे ह्याच्या घरच्या भिंतींवर काही लिहिणार नाही, पण अशी ऐतिहासिक वास्तू दिली की यांना यांचं नावं लिहायचं आठवतं. मित्रांनो, ही वास्तू खूप जुनी आहे, पण पुऱ्या भिंतींवर बघा हे नावं लिहिली तुम्हाला पाहायला मिळतात. कशी भीकमागी लोक काय समजत नाही यांना, कुठे आल्यावर काय करावं हे पण समजत नाही. बिल वगैरे काढून ठेवलं आहे, यांना जपता तर येत नाही, पण वाट लावायची कशी आहे बरोबर समजतं. मित्रांनो, धर्मशाळेच्या मागे आपल्याला एक प्राचीन विहीर पाहायला मिळते. तिचे तुम्ही बांधकाम बघा. माकडांची मस्करी करू नका, नाही तर माकडं तुमची मस्करी घेतील डायरेक्ट. बुकेट टेंगुल. मित्रांनो, आता आम्ही इथे खालच्या बाजूला थांबलोय. वरती माकड्यात वरून दगडे वगैरे भेटतात. इथं गाईड वगैरे आहेत, ते वरती जायचे 300 रुपये घेतात तुमच्या सेफ्टीसाठी, कारण माकडे जर असले तर ते बॅगे बिगे खेचतात सुद्धा. आता आम्ही इथं फक्त उभे होतो तर वरून दगडी मारायला लागले, त्यासाठी आम्ही इकडे लपलो आतमध्ये. मित्रांनो, हे बघा वरती जसं काय यांचा किल्ला आम्ही हेच कचरा काढतात साले, जसं काय आम्ही यांचा किल्ल्यावर आक्रमण करायला आलो नाही. वरती उभे आहेत हे बघा, वाटच बघतात कधी वरती जातोय. मित्रांनो, आता आम्ही इथे वरती माकडं आहेत, त्यामुळे आम्ही इथे गाईड केले. त्यांची 300 रुपये तिकीट आहे. तर आता आम्ही त्यांना वरती घेऊन चाललोय. मोबाईलवर गेला नाही पाहिजे आमच्या. मला मध्ये घे, मला मध्ये घे. हा माकडे वगैरे आहेत, तोंडा मिळत येणार नाहीत ना. घाबरू नको, फक्त पायरीकडे लक्ष दे. कशी बसली तिकडे. पण 100 मागतात.
हे बघ कसा डबा घेऊन आलाय, हे बघा कसा बसलाय आरामात. आमच्यासोबत गाईड आहे, आम्हाला काय नाही करणार. हे बघा हे जम्पिंग जपांग डंपांग डबा बिबा घेतलाय. हे बघा मित्रांनो, लोक ऋषीमुनी यांनी साक्षी ठेवलेली आहे. महर्षी ऋषी पहिले म्हणजे जे ऋषीमुनी राहायचे ते सगळे पाडत यांनी मूर्त्या बनवून यांनी साक्षी ठेवली का लोकांना माहित पाडायसाठी आम्ही राहायचो इकडं. यमांची मूर्ती, यमराज, हनुमंताची. हा जो हा पहिला गेट आहे. हा त्याचं नाव काय? ब्रह्मगिरी गेट. दोन्ही बाजूने डोंगर आहे, डोंगराच्या मधून झालं. हा हे दोन गेट बनवलेले आहेत पाडामध्ये. एक समोरचा गेट मित्रांनो हत्ती चालू द्या. आम्ही गड्या डोंगर चढणार, चाकर शिवाच होणार, ये निशान भाग बैठी गँग. होय मित्रांनो, हे समोर जे दिसतंय ते चक्रधर स्वामी मंदिर आहे. त्याच्या समोरच हे मूळगंगा मंदिर आहे इकडे. आणि इकडे मागे हे दिसते हे ब्रह्मगिरी मुख्य दर्शन आहे. आता आपण पहिले इकडे मूळगंगा मंदिराकडे चाललो. पाणी कोणी गंगा म्हणता, कोणी गोदावरी म्हणता. या आहे मूळ गंगा गोदावरी उगमस्थान. तुम्ही उन्हाळा या पावसाळा या हिवाळा आले तरी गंगेचा गोदावरीचा उगम एवढं दिसणार आपल्याला. कधी कमी होणार नाही, जास्त होणार नाही, हीच लेवल असते गोदावरीची. हे बघा, या आहे गौतम ऋषी, अहिल्या माता, त्यांची पत्नी अहिल्या माता. इकडे पहिले ते धान्य वगैरे करायचे, सत्यावगाची बात आहे. धान्य वगैरे करायचे, भोजन करून सगळे देवांना ते जेव घालायचे. एक दिवस गणपतीनी इंद्रदेवांनी गाय पाठवली त्यांच्या शेतात धान्य खाण्यासाठी. तर गौतम ऋषींनी बघितले, दरबारची काडी फेकून मारली, तर ही गोहत्याचा पाप लागली. म्हणजे ती साक्ष दाखवली. गोहत्याचा पाप लागल्यानंतर सगळे देव जमा झाले, त्यांना बोलू लागले की तुमच्या हातून गोहत्याचा पाप लागले, तुम्हाला सराप लागले, म्हणून तुम्ही 12 वर्ष जाऊन तपश्चर्या करा. हे बघा इकडे गौतम ऋषींनी येऊन 12 वर्ष येऊन तपश्चर्या केली. त्यांचे तपश्चर्या दूर होण्यासाठी शंकर भगवान त्यांना प्रसन्न झाले. ती गंगा आणली गोदावरी. ही 3 उमरांचे झाड आहेत, 1, 2 आणि 3. तिसरा एक पडला. 3 उमराच्या मुळातून गोदावरीचा उगम झाला. नाव पडला मूळ गंगा गोदावरी उगम. तर ती त्यांची आंघोळ झाली, त्यांचे ताप धुतले गेले. मग हीच गंगा गोदावरीवरून गुप्त झाली. आणि त्या मंदिरामध्ये एक गौमुख आहे, ही गायीची मुंडी लावलेली लाल मंदिरामध्ये. तर हेच पाणी गुप्त झालं, मंदिरात उतरली गौमुखामध्ये. तर ती पहाडाच्या खाली चालती, म्हणून ती शंकर भगवाननी जटात जितली गंगा गोदावरी. आणि समोर एक लाल मंदिर दिसतं, ते जटा मंदिर म्हणतात. तिथे जाऊन त्यांनी तांडव मुक्त केले, 2 गुडघे टेकले. जटात गंगा गोदावरी होती, तिथे जाऊन ती जटा आपटली. म्हणजे हे जटेचे पाणी दिसतं तिथे आपल्याला. जटे मंदिरात निघाली, नंतर तिथून गुप्त झाली. नंतर दुसरा पाठ गंगाद्वार म्हणतो आपण, खाली गंगाद्वारे निघाली. रामकुंडात खाली कुशवर्त कुंडात निघाली. मोठे मंदिरामध्ये निघाली, त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये. मग ती नाशिक, पंचवटी, नांदेड, पैठण, आंध्रामध्ये मोठी गोदावरी झाली. मित्रांनो, हे जे तुम्हाला पाहायला मिळते हे जटा मंदिर आहे. आणि बोलतात हा खड्डा आणि तो खड्डा तुम्हाला जो पाहायला मिळतो तो बोलतात की महादेवाने इथे ढोपर टेकला होता. आणि इकडे
हे दिसते तुम्हाला. बोलता इथे त्यांनी जटा आपटून त्यातून गंगा बाहेर आली होती. मित्रांनो, आता आम्ही इकडे जटा मंदिराचे दर्शन घेतलं आहे आणि याच्या मागूनच एक रस्ता जातो, तो जातो भंडारदुर्गाकडे. आता आम्ही तिकडे चाललो आहोत. बघा, पावसाच्या टायमाला इकडे येणं म्हणजे थोडं रिस्क आहे. हे बघा, बाजूला पुरी दरी आहे. पावसाळ्यात निघालं चिखलामध्ये पाय सरकण्याची शक्यता जास्त आहे जरा. मित्रांनो, हा समोर जो दिसतोय तो भंडारदुर्गा किल्ला आहे. आता तिकडे जाण्यासाठी हा इथे दिसतो तुम्हाला. इथून खाली पायऱ्या कोरल्या, तिकडून जायचं. मग तिथं मध्ये ती वाट आहे बघा, ते क्रॉस करून मग समोर वरती चढून वरती जायला आहे. तुम्ही विचार करा कसं कोरलं असेल. दोन्ही बाजूने बघा पुरा डोंगर फोकरून खाली त्यांनी पायऱ्या काढल्या. कसं विचार, तेव्हा नाही कुठल्या मशिनी होत्या काय नाही, तरी पण कसं कोरलं असेल तुम्ही विचार करा. शूरामी सरदार आम्हाला काय कुणाची भीती. शूरामी सरदार आम्हाला काय कुणाची भीती. देवदेश धर्मापायी प्राण घेतल हाती. देवदेश धर्मापायी प्राण घेतल हाती. शूरामी सरदार आम्हाला काय कुणाची भीती. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत. तलवारीशी लगीन लागल जडली वेडी प्रीत. लाख संकट झेलून घे अशी पहाडी छाती. देवदेश धर्मापायी प्राण घेतल हाती. शूरामी सरदार आम्हाला काय कुणाची भीती. मित्रांनो, या किल्ल्यावर जाण्यासाठी या खालच्या बाजून सुद्धा एक रस्ता आहे, तुम्ही पाहू शकता. तो जाऊन तिकडे तो का तिथे मिळतो. आणि हा जो तुम्हाला इथे रस्ता बाहेर मिळतो याच्या दोन्ही बाजूला दरी आहे बघा. काका, तुमचं वय किती आहे? 69. 69. हां, जिद्द मानली पाहिजे बघा. 69 एजन्सचा इकडे ही ट्रॅकिंग सुद्धा खूप हार्ड आहे जरा. इकडे पुढे तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूला दरी आहे आणि तो रस्ता सुद्धा अरुंद आहे. तरी सुद्धा यांना मानलं पाहिजे. खरं तर खूप जण असे पोरं सुद्धा यंग जनरेशन आहेत ती इकडे यायला घाबरतात अशा ठिकाणी. आणि यांचं वय 69 सुद्धा बघा. काठी तिकीट आले, आवड लागते कोणत्या पण गोष्टीची बरं. हां, अरे पाठी सुद्धा आहे रे बा. जय शिवराय, जय शिवराय. मरणाचा बी काळ आम्ही रणमस्तांची जात आमची. अरभ्या कुणाला दावतोर प्रीत तलवारीची. नात हे मातीशी भाकर सरणावरची रोजर खायाची. रयतेचा राजा आम्ही हातरत याच. जिकत नाही जवर तवर झुंजत रायाच. तुकडे तुकडे झाले तरी बी कणाकणान झुस्तर.
मेला मन जाग यावी अशी त्याची भाषार, मराठी मातीची तोच हाय आसार, दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नावर, दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नावर, हे शंभू शंकराचं नव राजगड गावर, शिवबाराज 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 राजार, शिवबाराज 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 राजार. हे बघा मित्रांनो, इकडे पाठी पाहायला गेलं ते बघा, पुरी अशी दरी आहे, डायरेक्ट खाली, इथून डायरेक्ट खाली गेले की डायरेक्ट स्वर्गात पोहोचणार. तर तुमची कर्म चांगली असली डायरेक्ट स्वर्गात, नाही तर मग नरकात. मंदिर कुठं मेन तेच बघा त्या बाजूला सुद्धा पुरी दरी. आणि हा रस्ता बघा तुम्ही, एवढाच रस्ता आहे, म्हणजे एका टायमाला असे उभे राहिले तर 4 जण जाऊ शकतात. पण हे बघा तिथे मागे थोडं सेफ्टी वाटत होती, पण इकडे पुढं आल्यावर बघा पुरा कातळ आहे. आणि पावसाच्या टायमाला इकडे यायचं म्हणजे खूप रिस्की आहे. हे बघा शिवम, हा डोंगरा फिरलाय, राऊंड मारून कसा आकार दिला असेल, नुसता गोल आहे. पायऱ्या बघा एकदम सरळ पायऱ्या, ते बघ हातात पण. हा रस्ता असा इकडून बरा फिरवलाय बघा. मी तिथून असं मारलंय, इकडे तर चढण थोडी कठीण आहे. हा पोचलो. ते बघा जट्टा मंदिराच्या त्या बाजून मागच्या बाजू आपण चालत आलो. तिथे हे बघा, इथं ज्या तुम्हाला ह्या पायऱ्या भेटतात तिथून मग आपण खाली आलो. तिथून आल्यानंतर हा आपला रस्ता इकडे भेटला. बघा दोन्ही बाजूला दऱ्या आहेत. आणि त्याच्यानंतर हा डोंगर झाला वरती आले बघा. आम्ही इकडे आलो आहे. आणि हा मुलगा बघा, वय काय याचा बोललात तुम्ही? 7 वर्षाचा मुलगा आहे. आणि आतापर्यंत त्याने किती किल्ले फिरला? 23 फिरला. म्हणजे त्याची आवड बघा तुम्ही, एवढ्या 7 वर्षात तो 23 किल्ले फिरलाय. लहान मुलांच्या मनामध्ये महाराजांबद्दल प्रेम रुजवणं काम हे खरं काम त्यांच्या आईवडिलांचं असतं. आणि यांनी याच्यामध्ये म्हणजे चांगला 23 किल्ला म्हणजे खूप जास्तच किल्ले फिरलाय. तर आता तो आता घोषणा देतोय, तर आपण ऐकू. बोल. छत्रपती शिवाजी महाराज की जय, राजमाता जिजाऊ की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी. खूप भारी. आणि तुमचं खूप धन्यवाद. म्हणजे लहान मुलांच्या मनात आताची लहान पिढी बघायला तर मोबाईलच असे असतं, पण ह्यांचं सुद्धा बघा तो 6 वर्षाचा असून सुद्धा 23 किल्ले बघायला. ह्या किल्ल्याची ट्रेकिंग बघायला की तसे बघायला तर हार्ड आहे. चढायसाठी तुम्ही त्या पायऱ्या सुद्धा बघितल्यात तिकडे सुद्धा अरुंद, तरी पण तो आलाय. तर त्याच्या या जिद्दीला खरंच सलाम. तर मित्रांनो, त्या मुलाची जिद्द पाहू शकता तुम्ही, कारण एवढ्या लहान वयामध्ये अवघ्या 7 वर्षाचा आहे तो. आणि आता हा 23वा किल्ला आहे त्याचा. खरंच अशी जर पिढी जन्माला आली ना तर महाराजांचा इतिहास खरंच आता तर आहेच, जगात गाजतोय, अजून गाजेल. अशा पिढीची खूप आवश्यकता आहे महाराष्ट्राला. कारण आता जी पिढी आहे ती नुसती हे रिसॉर्ट हे ते इकडे तिकडे नुसते मोबाईल त्याच्यातच असतात. कारण हे हिस्ट्रिकल म्हणजे फिरायचं म्हटलं, इतिहास महाराजांचा इतिहास वाचायचं म्हटलं त्यांच्या जीवावर येतं. त्या मुलाला नाही म्हटलं खूप इथं त्याच्या आईवडिलांनी खूप चांगलं शिकवलं असं वाटतं. कारण तो आला एवढं 23 किल्ले फिरला आहे स्वतःच्या ह्याच्यावर. म्हणजे साधा किल्ल्याची ट्रॅकिंग ह्या वयात करणं एवढं सोपं नसतं. कारण खूप जण आम्ही सुद्धा किल्ले फिरतो, आम्हाला सुद्धा किल्ले चढताना खूप दम वगैरे लागतो. पण तो एवढा लहान असून सुद्धा त्यानं 23 किल्ले फिरला म्हणजे न कंटाळता. आणि म्हणजे आवड आहे त्याच्यामध्ये, तर मानलं पाहिजे त्यांना खरंच. या किल्ल्यावर त्या काळी वस्ती कमी होती, त्यामुळे ऋषी वगैरे राहायचे, त्यामुळे जास्त वस्ती नव्हती. त्यामुळे इकडे जास्त बांधकामं तुम्हाला पाहायला नाही मिळत. नॉर्मल आहेत पाण्याच्या टाक्या वगैरे. तर मित्रांनो, नाही शेवटच्या टोकाला आता आम्ही आलो आहे. हे काकासुद्धा आले फिरून. हां हो, यूट्यूबला टाकलं. काय बोलतात? निखिल सावंत ब्लॉग्स. निखिल सावंत ब्लॉग्स. हां. तुमचे काका आता किती किल्ले झाले आतापर्यंत? आतापर्यंत 25 तरी झाले. 25 आणि
याचे हिमालयातले 4 झालेत. हिमालयातले 4. हा म्हणजे एव्हरेस्ट बेस कॅम्प, म्हणजे अन्नपूर्णा सर्किट, मेरा पीक. हां, हे काका पण तुमच्यासोबत असतात का कायम सगळीकडं? नाही, मी फक्त महाराष्ट्रातले. बाहेर नाही. तुम्ही भारी मानलं पाहिजे. पण एवढं 19 वर्षात सुद्धा. मी आता या 25 मध्ये एव्हरेस्टची तयारी करतोय. अच्छा. आता म्हणजे किती वयाचे असल्यापासून फिरताय तुम्ही? मग आता सुरुवात आवड 1.5 वर्षापासून ट्रेकिंगला. भारी. 1.5 वर्षात हे सगळं केलंय. भारी भारी. केले पण जाऊन हरिहरला पण आले. आता हरिहरवरून इकडे आले का? मी 62व्या वर्षी स्टार्ट केलं व्यायामाला. हां, मग आयर्नमॅन अल्ट्रामॅन केलं. नाव काय तुमचं बोललात? डॉक्टर सुभाष पवार. तुमचं? सतीश पवार. हा, ते पुतणे आहेत माझे. अच्छा अच्छा. माझे सागर बोले, गार्डिंगचं काम करते. इथे तुम्ही ह्याच्या गाईड्स नेतच ना? तिकडे माकडं वगैरे होते तर तुम्ही होतं. आम्ही पण गाईड केला होता माकडांसाठी स्पेशल. त्या अंगावर येत होते डायरेक्ट. धन्यवाद धन्यवाद तुम्हाला पण. पुढच्या वर्षी हॅपी जर्नी. थँक्यू. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. तर मित्रांनो, आता आमचा संपूर्ण भंडारदुर्ग फिरून झाला आहे आणि आता आम्ही परतीचा मार्ग पकडतो. या किल्ल्यावरचे काका भेटले. त्यांचं होतं 69 आणि हा मुलगा होता त्याच्यावर 7 वर्ष. दोघांना पण भेटून भारी वाटलं. एक लहान आहे आणि तो लहान वयात त्याची जिद्द आहे किल्ले चढायची. आणि हे जे काका वयस्कर आहेत त्यांना पण खरं मानलं पाहिजे. म्हणजे काठी टेकत टेकत त्यांनी पुरा किल्ला चढला आहे. तर आता आम्ही इथून खाली जाणार आहोत पायथ्याला. पायथ्याला गेलो होतो फ्रेश वगैरे होऊन मग आपला तिसरा व्लॉग येईल गोंडेश्वर मंदिर. तर आम्ही आता पायथ्याला फ्रेश वगैरे होऊन मग इथून 60 किलोमीटर अंतरावर गोंडेश्वर मंदिर आहे. इकडून आता तिकडे जाणार आणि मग त्याचा आपण तिसरा पार्ट अपलोड करू. तोपर्यंत सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. नमः पार्वती पते हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव.